श्री स्वामी समर्थ। हा व्हिडिओ मन एकाग्र करून शांतपणे ऐका, मध्येच बंद करू नका। हे शब्द ऐकतानाच कुठेतरी आतून एक हलकीशी जाणीव जागी होते, कारण हा फक्त व्हिडिओ नसतो, तो स्वामीकडून आलेला एक शांत पण खोल संदेश असतो। त्या दिवशी आयुष्य फारच जड झालेलं होतं। बाहेरून सगळं नीट दिसत होतं, काम सुरू होतं, लोक हसत होते, दिवस पुढे सरकत होता, पण आत मन पूर्णपणे थकलं होतं। प्रश्न होते, उत्तर नव्हती, प्रयत्न होते, पण परिणाम दिसत नव्हते, आणि सर्वात जास्त वेदना होती ती कोणालाही हे सांगता न येण्याची। अशाच अवस्थेत हा व्हिडिओ समोर आला। हा स्वामीकडून आलेला संदेश आहे। हे वाक्य वाचताच डोळे थांबले। बोट पुढे स्क्रोल करायला तयार होतं, पण मनाने नाही म्हटलं। काहीतरी होतं या शब्दांत, जणू स्वामी स्वतःच म्हणत होते, थांब, थोडा वेळ माझ्याजवळ बस। व्हिडिओ पुढे सुरू झाला। जर आज तुमचं मन खूप थकलं असेल आणि मनाने शांतपणे कबुली दिली, हो थकलं आहे। जर आयुष्य जड वाटत असेल, हो स्वामी फारच जड झालंय। जर आतून तुम्ही तुटलेले वाटत असाल, त्या क्षणी डोळ्यात पाणी आलं, कारण हे शब्द बाहेरून कोणी बोलले नव्हते, ते तर आतूनच उमटले होते। व्हिडिओमध्ये पुढे सांगितलं गेलं, डोळे मिटा, एक खोल श्वास घ्या। डोळे मिटले, श्वास घेतला, आणि त्या शांत क्षणी पहिल्यांदाच मनाने थांबायचं ठरवलं। गर्दी, गोंधळ, अपेक्षा, अपयश सगळं काही क्षणभर बाजूला ठेवलं। फक्त एकच विचार मनात आला, स्वामी मला बळ दे। ते शब्द जोरात नव्हते, ते मागणी नव्हती, ती तक्रारही नव्हती, तो एक थकलेला हाक होता। आणि आश्चर्य म्हणजे त्या क्षणी स्वामी उत्तर देत नव्हते, पण मनात एक विलक्षण शांतता उतरली। जणू कोणीतरी म्हणालं, मी आहे, घाबरू नकोस। त्या दिवशी समस्या सुटल्या नाहीत, दुःख संपलं नाही, पण मनाला आधार मिळाला। आणि कधी कधी तेवढंच पुरेसं असतं। स्वामी कधी लगेच उत्तर देत नाहीत, कारण ते आधी आपल्याला स्थिर करतात। आपलं मन शांत झालं की मार्ग आपोआप दिसू लागतो। म्हणूनच हा व्हिडिओ मनोरंजनासाठी नसतो, तो मनाला टेकू देण्यासाठी असतो। तुटलेल्या अंतःकरणावर स्वामीचा हात ठेवण्यासाठी असतो। जर आज तुम्ही हा संदेश वाचत असाल, तर समजा स्वामीने तुम्हालाही इथेच आणलं आहे। डोळे मिटा, एक खोल श्वास घ्या, आणि मनात पुन्हा म्हणा, स्वामी मला बळ दे। श्री स्वामी